जय श्रीराम। तर आपण अयोध्यामधील नंदीग्राम या स्थानावरती आहोत। रामायणामध्ये फार सुंदर एक श्लोक आहे, न मंथराय न मातरस्य दोषो न राजन न च राघवस्य मत पापये वही निमित्तानी पणे प्रवेशे श्री रघुनंदन। भरत महाराज स्वतःला सांगत होते की म्हणत होते की मंथरा ही कारणीभूत नाही भगवान श्रीराम वनात जाण्यासाठी, किंवा दशरथ महाराज हे देखील कारणीभूत नाहीत वनात जाण्यासाठी। तर भगवान श्रीराम वनात जाण्यासाठी कारणीभूत मी आहे। आणि या भावनेमध्येच ते 14 वर्ष भगवान श्रीरामांच्या पादुकांची सेवा करत होते। आणि ते जे स्थान आहे ते भरत गुफा म्हणून हे स्थान आहे। कारण त्यांची भावना ही होती की भगवान श्रीराम जमिनीवर झोपतायत, तर त्यांचा सेवक जो आहे तो जमिनीवर कसा झोपेल, आणि म्हणून ते गुफेमध्ये खाली झोपत होते। आणि त्याचबरोबर ते भगवान श्रीराम कंदमुळं खात होते आणि त्यांचा दास म्हणून ते तीळ आणि जव त्याच्यामध्ये गोमूत्र मिसळून त्याचं ते सेवन करत असत। तर अशा प्रकारची ही घटना इथे घडलेली होती। आणि त्याचबरोबर एक ऐतिहासिक घटना या ठिकाणी अशी घडलेली आहे की ज्यावेळी लक्ष्मणाला संजीवनी लागली होती, त्यावेळी हनुमानजी संजीवनी घेऊन हिमालयातून येत असताना, या ठिकाणून जात असताना भरत महाराजांच्या सेवकांनी पाहिलं की काहीतरी असुर वृत्तीचा व्यक्ती काहीतरी घेऊन चाललेला आहे। भरत महाराजांना ज्यावेळी सांगितलं त्यावेळी भरत महाराजांनी बाण मारून हनुमानजींना संजीवनी सहित खाली भूमीवर पाडलं। परंतु ज्यावेळी ते खाली भूमीवर पडत होते त्यावेळी ते राम 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 या नावाचा जप करत असताना भरत महाराजांनी ओळखलं की हे रामाचे सेवक आहेत। आणि त्यांनी स्वतःची क्षमा मागितली, त्यांनी स्वतः क्षमा मागितली। आणि मग त्या दोघांची भेट या ठिकाणी झालेली आहे। म्हणून आजही तो ऐतिहासिक पुरावा आहे की या ठिकाणी जर तुम्ही आपण पाहिलं की हे बरगद पिंपळाचं वृक्ष आहे, आणि हा जो वृक्ष आहे तो पाकड नावाचा वृक्ष आहे। या पिंपळाच्या पानं मोठी आहेत आणि पाकद या वृक्षाची पानं जी आहेत ती छोटी आहेत। हा राम आणि भरत आणि हनुमानजीचं मिलनाचं स्थान हे आहे। आणि विशेषतः जर आपण नीट पाहिलं तर ही हनुमानजीची शेपूट दिसत आहे। ही पूर्ण हनुमानजीची शेपूट आहे, इथून निघालेली आहे। आणि ही ऐतिहासिक पुरावा आहे, हा कोणीही बनवलेला नाही आहे। तर हा ऐतिहासिक पुरावा आहे ज्यावरून आपण ओळखू शकतो की भरत महाराज इथे आसनस्थ होते। तर या भरत महाराजांच्या जीवनचरित्रावरून आपण आपल्या जीवनामध्ये काय शिकायचं आहे, हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा भाग आहे की ज्या प्रकारे भरत महाराजांकडे ती स्थिती होती की ते राज्य करू शकत होते, परंतु तरी देखील त्यांनी राज्याला महत्त्व न देता रामाच्या सेवेला महत्त्व दिलं। त्याच प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये ज्यावेळी काही प्रोजेक्ट असतील, ज्या काही सेवे असतील, काही लीडरशिप असतील, त्याला महत्त्व न देता केवळ आपण सेवाभाव या भावनेमध्ये आपण सेवा केली पाहिजे। हेच आपण भरत महाराजांच्या जीवनावरून शिकू शकतो। आणि तशी प्रार्थना आपण इथे करू की आमच्यामध्ये ती चेतना यावी, भरत महाराजांची रामसेवेची चेतना आमच्यामध्ये यावी, अशी आपण प्रार्थना करूया। बोलो सियावर रामचंद्र की जय, भरत महाराज की जय, पवन सूत्र हनुमान की जय।